घातलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी बच्चू कडूंना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं जी आहे ती ऑफर देण्यात आलेली आहे, परंतु बच्चू कडूंसमोर पेच निर्माण करणारी एक मोठी अट टाकण्यात आलेली आहे। बच्चू कडूंना आपला प्रहार पक्ष जो आहे तो शिवसेनेमध्ये विलीन करावा लागणार आहे आणि त्यानंतर विधान परिषद जी आहे ती बच्चू कडूंना मिळणार आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांना काय वाटतं, कार्यकर्त्यांसमोर देखील पेच निर्माण झालेला आहे। आपल्या सोबत अमरावतीचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी बच्चू कडूंना प्रत्येक आंदोलनामध्ये साथ दिलेली आहे। तळागाळातले संपूर्ण कार्यकर्ते आहेत, गेल्या 20 वर्षांपासून बच्चू कडूंसोबत काम करतात। आपल्यासोबत दिव्यांग आहेत काही, काय सांगणार? मोठं आव्हान सध्या आता बच्चू कडूंसमोर उभं राहिलेलं आहे, पेच निर्माण करणारा प्रश्न उपस्थित झालेला आहे, विलगीकरण प्रहारचं करावं लागणार आहे शिवसेनेत। हा प्रश्न बच्चूभाऊसाठी काही महत्त्वाचा नाही आहे। बच्चूभाऊ जिथं आहे तिथं परार आहे। बच्चूभाऊ स्वतः परार आहे आणि विलिनीकरणाचा जो विषय आहे ते बच्चूभाऊच घेतील। आमची सर्व महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांची एक इच्छा आहे की जे ऑफर शिंदे साहेबांनी बच्चूभाऊंना दिली आहे ते बच्चूभाऊंनी स्वीकारावी आणि विधान परिषद घ्यावी आणि जे विलिनीकरणाचा विषय निर्णय आहे तो बच्चूभाऊ घेतील। काऊन की बच्चूभाऊंनी सत्तेंदी असताना राज्यमंत्री, अकोल्याचे पालकमंत्री असताना ज्यावेळेस दिव्यांगाचा विषय आला का बा तुम्हाला आम्ही दिव्यांग मंत्रालय देऊ, तर बच्चूभाऊंनी सत्ता सोडून दिव्यांगासाठी, आम्हा दिव्यांग बांधवासाठी सत्ता सोडून, राज्यमंत्री पद सोडून आणि पालकमंत्री पद सोडून शिंदे साहेबांसोबत गेले आणि शिंदे साहेबांनी जो शब्द दिला होता दिव्यांग मंत्रालयाचा तो शिंदे साहेबांनी शब्द पाळला आणि महाराष्ट्रातील एकमेव आमदार बच्चूभाऊ कडू ज्यांनी सर्व दिव्यांग बांधवांना अस्तित्वात आणले, असे शेकडो GR मंजूर केले, 250 रुपयाहून 2,500 पगार केला आणि आज विलगीकरण झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे? मी म्हटलं ना तुम्हाला, हा निर्णय बच्चूभाऊ घेतील, पण बच्चूभाऊ जिथं आहे तिथं परार आहे। की बच्चूभाऊ जिथं आहे तिथं आम्ही आहे असं म्हटलं जातं। आपल्यासोबत बंटी रामटेके आहे, महानगर प्रमुख। भाऊ, काय सांगणार? मोठी अट शिवसेनेने घातली आहे बच्चू कडूंसमोर, पक्षच विलीन करावं लागणार आहे आमदारकीसाठी। सन्माननीय बच्चूभाऊ जो निर्णय घेईल त्या निर्णयाशी अमरावती शहरातला जो कार्यकर्ता आहे तो बच्चूभाऊच्या पाठीशी राहील। 25-30 वर्षापासून बच्चूभाऊचा प्रहारच्या माध्यमातून दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर, कामगार, वंचिताच्या न्याय हक्कासाठी शेकडो आंदोलनं केले, त्यांना न्याय दिला। यावर्षी कर्जमाफी करून आणली, दिव्यांगाचं मानधन वाढवलं, हे बच्चूभाऊनं प्रहारच्या माध्यमातून केलेलं आहे। बच्चूभाऊ जो निर्णय घेईल त्या निर्णयाशी प्रहारचा संपूर्ण महाराष्ट्रातला कार्यकर्ता बच्चूभाऊच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील। प्रहारमध्ये दोन गट आहे, एक गट म्हणतो की सत्तेसोबत गेलं पाहिजे आणि दुसरा गट म्हणतो की आमदारकीसाठी विलगीकरण नको, स्वतंत्र आपला प्रहार पक्ष, आपलं अस्तित्व टिकून राहिलं पाहिजे। प्रहारमध्ये असा कोणताही गट नाही आहे। प्रहार ही बच्चूभाऊच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात काम करते। प्रहारमध्ये गट नाही आहे। आम्ही प्रहारमध्ये बच्चूभाऊच्या नेतृत्वावर विश्वास करून दिव्यांग शेतकऱ्यांसाठी, आम्ही तळागाळातील कार्यकर्त्यासाठी आम्ही बच्चूभाऊच्या पाठीशी ताकदीनं असतो। नागपूरचं आंदोलन असो तिथे आम्ही 3 दिवस बच्चूभाऊ सोबत होतो। प्रत्येक आंदोलनात आम्ही, मोजरीच्या आंदोलनात 7 दिवस उपोषणात होतो, मेळघाटच्या आंदोलनात असो, यवतमाळच्या आंदोलनात असो। बच्चूभाऊच्या शेकडो कार्यकर्ते असे आहे की जे बच्चूभाऊवर जीवावर जीव देणार आहे। बच्चूभाऊ म्हणजे प्रहार, प्रहार म्हणजेच बच्चूभाऊ, अशी प्रहारमध्ये कुठलीही गटबाजी नाही आहे। बच्चूभाऊ जो निर्णय घेईल तो पूर्ण महाराष्ट्रातला प्रहार सैनिक हा बच्चूभाऊच्या पाठीशी राहील म्हणजे राहील। वसुमार, काय वाटते ज्या आता राजकीय घडामोडी सुरू आहेत, बच्चू कडूंना जे ते अट घालण्यात आलेली आहे पक्ष विलीन करण्याची, कसं पाहता या अटीला, काय वाटते? मला तर सर्वप्रथम शिंदे साहेबांनी अशी अट घातली असेल याच्यावर विश्वासच नाही आहे। शिंदे साहेब हे चळवळीतील कार्यकर्ते आहे, ते सुद्धा तळागाळातून वर आलेले आहे। शिवसेनेत ते होते, बच्चूभाऊ सुद्धा त्यावेळेस शिवसेनेत होते, त्यांना बच्चूभाऊची कार्यपद्धती माहिती आहे आणि दोघे एकमेकांचे मित्र आहे, म्हणून शिंदे साहेब अशी कुठली अट टाकतील नाही। आणि ही जी ऑफर आहे ही बच्चूभाऊसाठी नाही आहे, ही ऑफर जर आहे ही तर पुऱ्या महाराष्ट्रातील वंचित घटकासाठी आहे, शेतकरी शेतमजुरांसाठी आहे, दिव्यांग बांधवांसाठी आहे, विधवा भगिनींसाठी आहे। जे काही लोकांचे प्रश्न आहे, जे ज्वलंत प्रश्न आहे, ते प्रश्न जर मार्गी लावायचे असेल तर बच्चूभाऊ सारखा हा एक नेतृत्व, जे लढवय्या नेतृत्व आहे, ते कुठेही जरी असलं, जे प्रहारमध्ये असो आणि कुठेही जरी सत्तेत असो नसो, ते लढतच राहील। आणि जो काही निर्णय बच्चूभाऊ या विलगीकरणाबद्दल घेतील त्या निर्णयाच्या सोबत आम्ही प्रहारचे सर्व, कुठं दुमत नाही आहे, प्रहारचे सर्व कार्यकर्ता आणि सर्वसाधारण लोक सुद्धा बच्चूभाऊच्या मागे आहे, कारण बच्चूभाऊच्या शब्दावर, त्यांच्या कार्यपद्धतीवर आमचा सर्वांचा विश्वास आहे। नक्कीच बच्चू कडू जो निर्णय घेईल तो निर्णय आम्हाला मान्य आहे, असं जे आहे ते अमरावती मधल्या प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।